नमस्कार सगळ्यांना, तुमचं परत स्वागत आहे जयेश ब्लॉग या चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग हा असा आहे, म्हणजे आम्ही आलो टावरला आणि डायरेक्ट तर तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहिती, पण आम्ही टावरच्या खाली आलोय. डायरेक्ट टावरच्या खाली येऊन आम्ही शूट केलाय. रस्त्यामध्ये कायच नाही, एक तर 2च गाडी आहे आणि 2 गाडीवर आम्ही 7 जण आलोय. आता कसे आलोय ते बघा तुम्ही. आता काहीतरी आलोय दाखवणार नाही मी ते कसे आलो, पण आलोय आम्ही 7 जण आलोय. आम्ही 4 ऑलरेडी आलोय आणि अजून 2 जण येत आहेत, सॉरी 6 जण येतात आता. तर ते आले की आम्ही लगेच जाऊ आणि मग आम्ही आपण वेगवेगळ्या गाड्या घेऊन आले, तिकडे काय तिकडे. ठीक आहे अजून ती पण आपलीच आहे. हा वाह क्या मुस्कुराहट है. अरे एवढं जाऊन गाईज आमचे 2 अजून लोक आलेले आहेत. याला तुम्ही हमें छपरी ओळखतात आणि हे नवीन सदस्य नाळा नवीन सदस्य स्वप्नील नाळेचा. तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, स्वाप्या आणि त्याला तुम्ही ओळखतात जन्माला. आणि हे बाकीचे आणि हा एक बुटक्या. तर आम्ही जातो आता आत, वर जाऊ बघू. जर झाडी नसतील कमी तर परत येऊ, जर म्हणजे झाडं कमी वाढलेली असतील तर नाही जाऊ आणि कमी असतील तर जाऊ. तसं आहे आमचं. तर चला गाईस. तर हे बघा काळोख बघा, पूर्ण काळोख आहे, दिसत नाही तुम्हाला. पोरं बोलतात परत जायला. काय रे चला ना कंटिन्यू. हा अरे काढ वाटत बघू ना. चल अरे काय फालतूगिरी रे. चल आधा जाएंगे अर्धा जाएंगे. तुमच्या घरी येतील. हे भाई, हा भाई तुझं अर्धाच जायचंय. अरे 5 मिनिटात ते एक घर आहे, तिकडून रिटर्न यायचंय. घर तक जाएंगे. तर आम्ही जास्त पुढे नाही जाणार आहे, अर्ध्यातूनच परत येऊ. कारण की इकडे सगळं शिवी नको देऊ. चलो मी मागून चाललो. हे लोक पाचशे कल्टी मारली तर मला पुढे काय दिसत नाही रे असं. तर गाईस टॉर्च लाव ना माणूस. पूर्ण अंधार आहे इथे, पूर्ण अंधार आहे. मागे इथं आम्ही जातोय आता पुढं. ए झाडी कापली नाही वाटतं. एवढी कमी कशी झाली. ए इथं तर कमीच होती, पुढे होती का जास्त. बघू ना आपण. गाई झाडी कापली नाही येत वाटतं. बघा झाडी वर जास्तच दिसत आहेत. झाडी नाही, झाड आहेत ती मोठी. झाड आहेत ती मोठी, ती कापली नाहीत. आणि आम्ही आता सगळ्यांचे आमची फाटत आम्ही चाललो आता. मागचे जे 2 आहेत त्यांची तर खूप हे मागच्या मागे कल्टी मारते म्हणून मी मागून चालते. समजलं ते आता इथलं नाही सांगत नाही मी एकटा. पुढे काळजी करतोय. आता आम्ही जातो आता पूर्ण अर्ध्यापर्यंत जायचा विचार आहे. गलतीचा पिछे देख म्हणजे जयेश ब्लॉग बनायचे असे बाबा हे बिपकर मम्मी बघतील. मी एक स्टेटसला ठेवतो. झाडी कापली रे वाटतं. भाई अंड गोळ्या कापा. अंधार काळोख पूर्ण. माग काहीच नाही. नका आधीच बोलतोय. हा कोणत्या पण झाडा खाली काय करू नका भाई. माग बी काय कोणतरी मला त्याची भीती आहे. मला विचार कर, मला किती बीप करायला लागणार आहे. मी बीप एवढं आणू अजून थोडं जायचंय. ब्लॉग बीप मध्ये जाणार आहे. मला ना तुला सांगू, मला ना फ्लॅश मुळे काहीच दिसत नाही पुढे. तू माझ्या बरोबर चाल. तर काही झाडं कापलीच वाटतं ना. हा झाडी कापली तोंडात वाफ दाखव. अरे समोर बघ. तर काही झाडी कापलेली आहेत म्हणजे आपण चढतो आणि आम्ही आता जातोय वरती. भाई गलती से भी कोई पीछे देखो मत. भाई गलती से भी पीछे देखो मत. मालूम पड़ा पीछे कोई सफेद साड़ी
मागे कोणी बघू नका भाई, सगळे पुढे तर. अरे चल, नेटवर्क पण गेला इथे आता. जेव्हा नेटवर्क जाईल ना तेव्हा समजायचं भूत आहे आजूबाजूला. फक्त नेटवर्क. अरे अरे चल ना तन्मय, काय फालतू. ए आदा ना आदा. तन्मय अरे चल ना, अरे घर पण नाही आलं. चल आपण ना थोडा पुढे, चल थोडा पुढे जाऊ, थोडा पुढे. तर गाईचे दोन्ही जे होते ते गेलेत माग. जे पाटणं आले, हा जे पाटणं आले, आम्ही त्यांच्यासाठी थांबलो, तेच परत मागे गेले. बैल बुद्धी. तर आता आम्ही जातोय पुढे. म्हणजे झाडी कापली आहेत तर तसं काय टेन्शन नाही याचं. हा, कारण की मागच्या वेळेस ना, माणसं पण आहेत. मागच्या वेळेस ना एवढे हाईटचे झाडं होती, एवढ्या अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. हाईटची झाडं होती, एवढ्या हाईटची झाडं होते आजूबाजूला. हे तर झाड कापलीत. आपल्याला राईट मारायचं, राईट. इथे 2 रस्ते आहेत, एक घर गेला कधी मागे. तर हे झाडं ना कापली आहेत. बोललो ना. अरे यार, इथून मागे जा लागेल मग. रक्षा रे, हे झाडं ना कापलीत रे. तर काही झाड बिड ही झाडं नाही कापलीत रे लुख्यानो. तर काही झाडं नाही कापलीत आणि वर ना खूप जायचं, तर वरची झाडामुळे आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. जंगल दाखव एकदा गंजाडी. एकदा तुम्ही बघा. हे तिकडे हे मार ना, टॉर्च मार ना, दिसत नाही का? तुझा पुढे जा, दाखवून दे ना. चल नाही ना पुढे ना, दिसत मी येतो ना. चल चल दाखवतो तुम्हाला झाडी. बघा झाडी, हे बघा आजूबाजूची जी झाडी आहेत ना, हा बघा ही आणि ही. तर हे असे झाडी वाढलेले आहेत तिकडं, तर आम्ही पुढे नाही जाऊ शकत असं आम्हाला वाटतं. सनी एवढी झाड्यात बोलतो. तुझ्या एवढी मी मापायला दिली तर ती झाडं कापलेली नाहीत, तर आम्ही आता रिटर्न जायचा विचार करतो. कारण की प्रॉब्लेम होईल पुढे जाऊन, जर झाडे जास्त असली, त्यात थंडी आणि वरतून साप बीप असेल तर तोंडात वापरायचं. ते 2 तर गेलेत, आता आम्ही पण जातो. टॅलेंट टॅलेंट टॉलेंट टॉलेंट की कमी नाही. टॉलेंट भाई खरं सांग, कोणाकोणाची फाटली तिथे इकडे. चला बघू. एवढं नाही आपण ग्रुप मध्ये, आपल्याला माहिती तर काय आम्ही जातोय परत. प्लॅन कॅन्सल, कारण की झाडी वाढलेली आहेत आणि वरती नाही जाऊ शकत. झाडी कापलेली पण नाही आहेत, मोठी मोठी झाडी आहेत खूप. मला वाटलं याच्या हायटीची पण त्याच्या हायटीची आहेत. काय मग जायचं परत घरी? वरती जाऊ शकतो पण झाडाला येत रे, झाडी मोठी आहेत ना. मला जायची इच्छा होती आज. घरी जाऊन खायला लागतो पण. तर वाजले किती? टाइम दाव. 3 वाजले रे. वी कांट गो. तर 9 पण वाजलेत. तर ही फ्लॅशलाईट. चला आता जातोय आम्ही परत तिकडे बाहेर. तर काहीच आम्ही तिथनं आलोय. टावरचं आमचं कॅन्सल झालंय. झाडी मोठी होती, आता छोटे असते तर आम्ही गेलो तरी असं. मोठे असते आणि पुढे जाऊन काय प्रॉब्लेम झाला असता तर आम्ही गेलोच नाही. आणि नदीच्या इथे ना एक जत्रा आली बघा, पूर्ण जत्रा आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. आगरी महोत्सव आहे वाटतं, त्या ह्याच्यात आहे पूर्ण. तर बघा जायंट व्हेल तिकडे, ते त्या बाजूला ब्रेक डान्स, ट्रेन छोटे, इथे पण हे पण आहे सगळं. तर इकडं जत्रा भरली आहे. जत्रा म्हणजे ते आगरी महोत्सवचं आहे ते भरलं आहे. आम्ही तिथं आलो आता. काय रे जायला फिरायला? पैसे किती आहेत कोणाकडे? मी हात आलो ते बघ. अकाउंट मायनसमध्ये माहिती आहे का? माझे पैसे तन्मयकडे दिले 1000 रुपये. किती आहेत? 1000. याचं तोंड बघून वाटतं तुम्हाला? अरे खरं 1000 रुपये दिले. त्याची गाडी बनवायची होती ना तेव्हा दिली. तर काही घरी आलो आता आणि हा ब्लॉग इथे सेंड करतो. गेलो ना आम्ही वरती, पण ट्राय करू, जर झाड जर कमी असेल तर नक्की जाऊ. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.